हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.2 मधील क्वेश्चन नंबर 11 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. इफ ए, बी इज गिवन, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स विच डिवाइड सेगमेंट ए बी इंटू 4 इक्वल पार्ट्स. लाईन सेगमेंट ए बीचे जे पॉईंट्स ए आणि पॉईंट बी आहे या दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि आपल्याला या लाईन सेगमेंट ए बीचे 4 इक्वल पार्ट्स करणारे जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. पहा आपण एक्झाम्पल समजून घेऊ. आता हा लाईन सेगमेंट ए बी आहे. या लाईन सेगमेंट ए बीच्या पॉईंट ए आणि पॉईंट बीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत आणि या लाईन सेगमेंट ए बीचे आपल्याला 4 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. आता जर आपल्याला या लाईन सेगमेंट ए बीचे 4 इक्वल पार्ट्स करायचे असतील तर आपल्याला याच्यावरती किती पॉईंट्स घ्यावे लागतील. पहा 1, 2 आणि 3. जर या लाईन सेगमेंट ए बीवरती आपण 3 पॉईंट्स घेतले तर या लाईन सेगमेंट ए बीचे किती पार्ट्स होतात. पहा 1, 2, 3, 4 इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत. म्हणजेच आपल्याला या लाईन सेगमेंट ए बीवरती 3 पॉईंट्स घ्यावे लागतील, ज्यामुळे काय होतील, या लाईन सेगमेंट ए बीचे 4 इक्वल पार्ट्स तयार होतील. आता या पॉईंट्सना आपण पी, क्यू आणि आर ही नावे देऊ. आता आपल्याला पॉईंट ए आणि पॉईंट बीचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. पॉईंट एचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, -14 -10. पॉईंट बीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 6, -2. आता पॉईंट एचे कोऑर्डिनेट्स आपण x1, y1 कन्सिडर करू. पॉईंट बीचे कोऑर्डिनेट्स आपण x2, y2 कन्सिडर करू. आता आपल्याला पॉईंट पी, पॉईंट क्यू आणि पॉईंट आरचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. आपल्याला काय सांगितलेलं आहे, लाईन सेगमेंट ए बीचे 4 इक्वल पार्ट्स करणारे जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. मग पॉईंट पी, पॉईंट क्यू आणि पॉईंट आर या 3 पॉईंट्समुळं या लाईन सेगमेंट ए बीचे 4 इक्वल पार्ट्स झालेले आहेत. म्हणजेच आपल्याला पॉईंट पी, पॉईंट क्यू आणि पॉईंट आर या 3 पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. आता पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स आपण x3, y3 कन्सिडर करू. पॉईंट क्यूचे कोऑर्डिनेट्स x4, y4 कन्सिडर करू आणि पॉईंट आरचे कोऑर्डिनेट्स आपण x5, y5 कन्सिडर करू. प्रथम काय करू, आपण पॉईंट क्यूचे कोऑर्डिनेट्स फाइंड करू. आता पॉईंट क्यू हा लाईन सेगमेंट ए बीचा काय आहे, पहा मिड पॉईंट आहे. आता हे जे 4 पार्ट्स तयार झालेले आहेत हे काय आहेत, इक्वल आहेत. ए पी, पी क्यू, क्यू आर आणि आर पी हे काय आहेत, इक्वल आहेत. मग इकडे किती पार्ट्स आहेत, पहा हा 1, हा 1. इकडे 2 इक्वल पार्ट्स आहेत आणि क्यूच्या राईट साईडला हा 1 पार्ट, हा 1 पार्ट, 2 इक्वल पार्ट्स आहेत. म्हणजेच क्यू हा काय आहे, मिड पॉईंट आहे लाईन सेगमेंट ए बीचा. मग आपण मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून क्यूचे कोऑर्डिनेट्स प्रथम काढून घेऊ. त्यानंतर आपण काय करू, लाईन सेगमेंट ए क्यू कन्सिडर करू. आता लाईन सेगमेंट ए क्यूचा मिड पॉईंट काय आहे, पी हा मिड पॉईंट आहे. आपण क्यूचे कोऑर्डिनेट्स फाइंड केल्यानंतर पी हा मिड पॉईंट घेऊ आणि मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून पीचे कोऑर्डिनेट्स फाइंड करू. त्यानंतर आपण क्यू बी हा सेगमेंट विचारात घेऊ. आता क्यू बी या सेगमेंटचा आर हा मिड पॉईंट आहे. मग आपण मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून आरचे कोऑर्डिनेट्स फाइंड करू. पहा प्रथम आपण क्यूचे कोऑर्डिनेट्स फाइंड करून घेऊ. आता प्रथम आपण फिगर काढून घेऊ. आता हा लाईन सेगमेंट ए बी आहे. याचे आपल्याला 4 इक्वल पार्ट्स तयार करायचे आहेत. म्हणजे आपल्याला या लाईन सेगमेंटवरती 3 पॉईंट्स घ्यावे लागतील. पी, क्यू, आर. तर या 3 पॉईंट्समुळं या लाईन सेगमेंटचे काय झालेले आहेत, पहा 1, 2, 3, 4 इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत. एचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. ए या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, -14 -10. बी या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 6, -2. पॉईंट ए आणि पॉईंट बीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला पॉईंट पी, पॉईंट क्यू आणि पॉईंट आर या 3 पॉईंट्सचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे आहेत. आपल्याला काय विचारलेलं आहे, लाईन सेगमेंट ए बीचे 4 इक्वल पार्ट्स ज्या पॉईंटमुळे होतात त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. मग पॉईंट पी, पॉईंट क्यू, पॉईंट आर या 3 पॉईंटमुळं लाईन सेगमेंट ए बीचे 4 इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत.
म्हणजेच आपल्याला पॉईंट पी, पॉईंट क्यू आणि पॉईंट आर चे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. आता आपण पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू. पॉईंट बी चे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. पी चे कोऑर्डिनेट्स आपण x3 y3 कन्सिडर करू. पॉईंट क्यू चे कोऑर्डिनेट्स आपण x4 y4 कन्सिडर करू. पॉईंट आर चे कोऑर्डिनेट्स आपण x5 y5 कन्सिडर करू. आता प्रथम आपण क्यू या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढून घेऊ. क्यू हा काय आहे? लाईन सेगमेंट ए बीचा मिड पॉईंट आहे. मग आपण मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून क्यूचे कोऑर्डिनेट्स फाइंड करू. पहा कसं सॉल्व करायचं एक्झाम्पल. ए आणि बीचे कोऑर्डिनेट्स प्रथम आपण लिहून घेऊ. एचे कोऑर्डिनेट्स काय? -14 -10 इज इक्वल्स टू x1 y1. बीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा? 6 and -2. बीचे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. आता पॉईंट पी, पॉईंट क्यू, पॉईंट आर या पॉईंटने काय केलेलं आहे? लाईन सेगमेंट ए बीचे 4 इक्वल पार्ट्स तयार केलेले आहेत. लिहून घेऊ आपण. लेट पी, क्यू अँड आर बी द पॉईंट्स that divide segment AB into 4 equal parts. या 3 पॉईंट्सने काय केलेलं आहे? लाईन सेगमेंट ए बीचे 4 इक्वल पार्ट्स केलेले आहेत. लेट आता पीचे पॉईंट्स आपण x3 y3 कन्सिडर करू. क्यूचे कोऑर्डिनेट्स आपण x4 y4 कन्सिडर करू. अँड आरचे पॉईंट्स आपण x5 y5 कन्सिडर करू. आता क्यू हा काय आहे? लाईन सेगमेंट ए बीचा मिड पॉईंट आहे. क्यू इज द मिड पॉईंट ऑफ लाईन सेगमेंट ए बी. मग आपण मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करू. देअरफॉर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला लाईन सेगमेंट ए बीचा क्यू हा मिड पॉईंट आहे. म्हणून आपण काय केलं? ए आणि बीचे पॉईंट्स घेतले. ए, क्यू आणि बी या 3 पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. मग क्यू हा मिड पॉईंट आहे. x4 काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? x1 + x2 अपॉन 2. x4 इज इक्वल्स टू x1 + x2 अपॉन 2 इज इक्वल्स टू x1 किती आहे पहा? -14 प्लस x2 किती आहे पहा? 6 अपॉन 2 इज इक्वल्स टू -14 + 6 किती येईल पहा? 14 - 6 8 आणि ग्रेटर नंबरचं साईन -8 अपॉन 2. 2 1 जार 2, 2 4 जार 8. म्हणजेच x4ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली पहा? -4. म्हणजेच पॉईंट क्यूचा x कोऑर्डिनेट आपल्याला काय मिळाला? -4. आता आपण y कोऑर्डिनेट फाइंड करू. क्यूचा y कोऑर्डिनेट आपण काय कन्सिडर केलेला आहे? y4. मग आपण इथे y4 लिहू. y4 इज इक्वल्स टू y1 + y2 अपॉन 2. आता y1 काय आहे पहा? -10 प्लस y2 काय आहे पहा? -2 अपॉन 2 इज इक्वल्स टू -10 प्लस मायनस काय होईल? -2 अपॉन 2 इज इक्वल्स टू -10 - 2 किती होईल? -12 अपॉन 2. भाग घालू आपण. 2 1 जार 2, 2 6 जार 12. देअरफॉर y4 इज इक्वल्स टू -6. म्हणजेच क्यू या पॉईंटचा y हा कोऑर्डिनेट काय मिळाला आपल्याला? -6. लिहून घेऊ आपण. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट क्यू आर -4 अँड -6. -4 -6. आता आपल्याला क्यू या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत. काय मिळाले पहा? -4 -6. -4 -6 मिळालेले आहेत. आता आपण लाईन सेगमेंट ए क्यू विचारत घेऊ. ए क्यू हा सेगमेंट विचारत घेऊ. आता सेगमेंट ए क्यूचा पॉईंट पी हा काय आहे? मिड पॉईंट आहे. मग आपण मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून पीचे कोऑर्डिनेट्स फाइंड करू.
प्रथम लिहून घेऊ आपण. पॉईंट P इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AQ. P इज द मिड पॉईंट ऑफ segment AQ. Therefore, by midpoint formula, आता काय येईल पहा. P चे कोऑर्डिनेट्स आपण x3 y3 कन्सिडर केलेले आहेत. मग आपला फॉर्म्युला काय येईल. x3 इज इक्वल्स टू x1 प्लस x4 अपॉन 2. कारण आपण पॉईंट A, पॉईंट P आणि पॉईंट Q घ्यायचे आहेत. मग आपला फॉर्म्युला काय आहे. x इज इक्वल्स टू x1 प्लस x2. मग काय येईल. x3 इज इक्वल्स टू x1 प्लस x4 अपॉन 2. लिहून घेऊ आपण. x3 इज इक्वल्स टू एचा कोऑर्डिनेट काय आहे. x1 प्लस क्यूचा कोऑर्डिनेट काय आहे. x कोऑर्डिनेट x4 अपॉन 2. पॉईंट एचा x कोऑर्डिनेट x1 घेतला आणि पॉईंट क्यूचा x कोऑर्डिनेट x4 घेतला. आता x1 किती आहे पहा. x1 ची व्हॅल्यू किती आहे. -14 प्लस x4 ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला. -4 अपॉन 2 इज इक्वल्स टू -14 प्लस मायनस काय होईल. -4 अपॉन 2 इज इक्वल्स टू -14 -4 किती येईल. -18 अपॉन 2. भाग घालू आपण. 2 1 जार 2, 2 9 जार 18. म्हणजेच P या पॉईंटचा x कोऑर्डिनेट काय मिळाला आपल्याला. x3 इज इक्वल्स टू -9. आता आपण y3 ची व्हॅल्यू काढून घेऊ. P चा y कोऑर्डिनेट काय आहे. y3 इज इक्वल्स टू. आता A चा y कोऑर्डिनेट काय पहा. A चा y कोऑर्डिनेट y1 आहे आणि Q चा y कोऑर्डिनेट y4 आहे. म्हणजेच y1 प्लस y4 अपॉन 2. y1 प्लस y4 अपॉन 2 इज इक्वल्स टू. आता y1 कोऑर्डिनेट काय आहे पहा. y1 ची व्हॅल्यू काय आहे. -10 प्लस y4 ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला. -6 अपॉन 2 इज इक्वल्स टू -10 प्लस मायनस काय होईल. -6 अपॉन 2 इज इक्वल्स टू -10 - 6 किती होईल. -16 अपॉन 2. भाग घालू आपण. 2 1 जार 2, 2 8 जार 16. Therefore y3 इज इक्वल्स टू -8. म्हणजेच P या पॉईंटचा y कोऑर्डिनेट काय मिळाला आपल्याला. -8. P या पॉईंटचा x कोऑर्डिनेट -9 आणि y कोऑर्डिनेट -8 मिळाला. Therefore the coordinates of point P are -9 -8. आता आपण पॉईंट R चे कोऑर्डिनेट्स फाइंड करू. आता आपण लाईन सेगमेंट QB विचारात घ्यायचा आहे. लाईन सेगमेंट QBचा R हा मिड पॉईंट आहे. Q चे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड केलेले आहेत. B चे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. मग मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून आपण R या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करू. प्रथम काय लिहून घेऊ. R इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट QB. R इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट QB. Therefore बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. आता मिड पॉईंट फॉर्म्युला काय येईल पहा. QB हा सेगमेंट आपल्याला विचारात घ्यायचा आहे. आरचा x कोऑर्डिनेट काय आहे. x5. म्हणून x5 इज इक्वल्स टू x4 प्लस x2 अपॉन 2. x5 इज इक्वल्स टू x4 प्लस x2 अपॉन 2. आता x4 ची व्हॅल्यू काय आहे पहा. x4 किती आहे. -4 प्लस x2 किती आहे पहा. 6 अपॉन 2 इज इक्वल्स टू -4 प्लस 6 किती येईल. 6 - 4 2 आणि ग्रेटर नंबरचं साईन काय प्लस म्हणजेच +2 येईल अपॉन 2. भाग घालू आपण. 2 1 जार 2, 2 1 जार 2, 1 अपॉन 1. म्हणजेच आपल्याला
x5 इज इक्वल्स टू काय मिळालं 1. म्हणजेच आर या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काय मिळाला आपल्याला 1. आता आपण वाय कोऑर्डिनेट फाइंड करू. y5 आरचा वाय कोऑर्डिनेट काय आहे y5 म्हणून आपण y5 घेतलं. y5 इज इक्वल्स टू द फॉर्म्युला काय येईल पहा. y5 इज इक्वल्स टू y4 प्लस y2 अपॉन 2. y4 प्लस y2 अपॉन 2 इज इक्वल्स टू y4. आता y4 काय आहे पहा. y4ची व्हॅल्यू -6 प्लस y2ची व्हॅल्यू किती आहे पहा -2 अपॉन 2 इज इक्वल्स टू -6 प्लस मायनस काय होईल -6 -2 अपॉन 2 इज इक्वल्स टू -6 -2 किती येईल -8 अपॉन 2. भाग घालू आपण. 2 1 जार 2 2 4 जार 8. देअरफॉर y5 इज इक्वल्स टू -4. म्हणजेच आर या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट आपल्याला काय मिळाला -4. म्हणजेच पॉईंट आरचे एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट काय मिळाले 1 and -4. देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट आर 1 and -4. आता आपल्याला विचारलेलं काय आहे. लाईन सेगमेंट ए बीचे 4 इक्वल पार्ट्स करणारे जे पॉईंट आहेत त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला विचारलेले होते. मग आपण आन्सर लिहू खाली. देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट्स which divide segment AB into 4 equal parts are. आता पॉईंट पी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा. पॉईंट पी चे कोऑर्डिनेट्स -9 -8. क्यू चे कोऑर्डिनेट्स काय मिळाले. क्यू चे कोऑर्डिनेट्स काय मिळाले -4 -6 -4 -6 आणि आर या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय मिळाले 1, -4 1, -4. पॉईंट पी पॉईंट क्यू आणि पॉईंट आरचे कोऑर्डिनेट्स आपण लिहिलेले आहेत. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.